नमस्कार मित्रांनो, ओवीज किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण घेऊन आलेलो आहे एक नवीन रेसिपी जिचं नाव आहे व्हेज शेजवान राईस। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊ। कांद्याची पात, उभा चिरलेला कांदा आणि उभी चिरलेली शिमला मिरची, मिरची, बारीक चिरलेले लसूण आणि आलं, उभी चिरलेली कोबी। आता आपण पुढचं साहित्य पाहून घेऊ। टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस, डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, शेजवान चटणी। शेजवान राईस साठी मी वापरलेला आहे सेला राईस। हा राईस तुम्हाला कुठेही बाजारामध्ये इझिली अवेलेबल होऊ शकतो। आपल्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पुन्हा एकदा पाहून घ्या, मग आपण रेसिपीला सुरुवात करू। पहिला आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचंय। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात ऍड करायचंय बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची। आता आपल्याला ऍड करायचा आहे उभा चिरलेला कांदा। कांद्याला हलका ब्राऊन कलर येईल तोपर्यंत हलवत राहायचं। आपल्या कांद्याला आता हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे। तर आता आपण त्याच्यात ऍड करणार आहोत शिमला मिरची आणि उभी चिरलेली कोबी। आता सगळं मिश्रण एक्झिव्ह करायचं आहे आणि थोडं हलवत राहायचं आहे। आपली कोबी आणि शिमला मिर्च चांगल्या पद्धतीने भाजून झाली आहे। आता आपण त्याच्यात ऍड करणार आहोत टोमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी, रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस। सगळं मिश्रण एक्झिव्ह करून घ्यायचं आहे। आपलं सर्व मिश्रण छान पद्धतीने भाजून झालेलं आहे। आता आपल्याला त्याच्यात ऍड करायचं आहे सेला राईस। तर चला आपला सेला राईस ऍड करू। सेला राईस ऍड केल्यानंतर तो चिटकू नये म्हणून हलवत राहायचं आहे। आता आपल्याला त्याच्यात ऍड करायचं आहे बारीक चिरलेली कांदा पात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा पात कमी जास्त ऍड करू शकता। कांदा पात ऍड केल्यानंतर त्याला छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे।
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.